नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण BMC भरती, मुंबई पोलीस भरती, RRB, NTPC साठी महत्त्वाची प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. देशातील पहिल्या डिजिटल जनसंख्या घड्याळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? बंगळुरू या ठिकाणी करण्यात आले आहे. भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे? भारत आणि भूतान या देशाच्या सीमेवर दारंगा इमिग्रेशन चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणी नुकतेच भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे? खालीलपैकी संजीव खन्ना हे भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? गोवा या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सत्यजित रे लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? फिलिप रोजर नॉयस यांना प्रदान करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. 2024 चा रोहिणी नायर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? अनिल प्रधान यांना देण्यात आला आहे. प्रख्यात सारंगी वादक पंडित रामनारायण यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? त्यांना 2005 या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2024 च्या पहिल्या तिमाहीत कोणता देश युरोपियन युनियनचा सर्वात मोठा तेल निर्यातदार म्हणून पुढे आला आहे? 2024 च्या पहिल्या तिमाहीत भारत हा देश युरोपियन युनियनचा सर्वात मोठा तेल निर्यातदार म्हणून पुढे आला आहे. कोणत्या कालावधीत दरम्यान अझरबैजानमधील बाकू येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद 2024 होणार आहे? 11 ते 22 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अझरबैजानमधील बाकू येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिखर परिषद 2024 होणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ FIH च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? मोहम्मद तैयब इक्राम यांची निवड झाली आहे. कोणत्या भारतीय हॉकी खेळाडूची 2024 साठी सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे? PR श्रीजेश हे भारतीय हॉकी खेळाडूची 2024 साठी सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कोणता भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू 2024 पुरस्काराचा मानकरी ठरला आहे? हरमनप्रीत सिंग हा भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू 2024 पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात आयोजित केल्या जाणार आहे? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 उत्तराखंड या राज्यात आयोजित केल्या जाणार आहेत. कोणत्या देशाची महिला हॉकी खेळाडू यिब्बी यानसेन 2024 वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकी म्हणून घोषित करण्यात आले आहे? नेदरलँड या देशाची महिला हॉकी खेळाडू यिब्बी यानसेन 2024 वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 5 विकेट घेणारा वरुण चक्रवर्ती हा कितवा भारतीय गोलंदाज ठरला आहे? वरुण चक्रवर्ती हा 7वा गोलंदाज ठरला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात
कोणत्या ठिकाणी आष्ट्रा हिंद 2024 युद्ध सराव आयोजन करण्यात आले आहे? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुणे या ठिकाणी आष्ट्रा हिंद 2024 युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या कार्यकारी अधिकारी कोणाची निवड झाली आहे? राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाच्या कार्यकारी अधिकारीपदी भूषण गवई यांची निवड झाली आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे. हर्षवर्धन अग्रवाल यांची 2024-25 साठी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? हर्षवर्धन अग्रवाल यांची 2024-25 साठी FICCI या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. QS एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे कितव्या स्थानावर आहे? 173व्या स्थानावर आहे. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सलग 2 शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे? खालीलपैकी संजू सॅमसन हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. नुकतेच प्रकाशित झालेले रतन टाटा लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले? नुकतेच प्रकाशित झालेले रतन टाटा अलाइफ हे पुस्तक थॉमस मॅथ्यू यांनी लिहिले. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफपदी प्रथमच कोणत्या महिलेची निवड झाली आहे? सुजेन वाइल्स या महिलेची निवड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1967 सालाचा आपला निर्णय रद्द ठरवत कोणत्या मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा कायम ठेवला आहे? सर्वोच्च न्यायालयाने 1967 सालचा आपला निर्णय रद्द ठरवत अलीगढ या मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा कायम ठेवला आहे. कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये 35% आरक्षण लागू केले आहे? मध्य प्रदेश येथील राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये 35% आरक्षण लागू केले आहे. वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले? वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्ये तनुश्री पांडे या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे. 83वे इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे? 83वे इंडियन रोड काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन रायपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. खालीलपैकी कोण हुरून परोपकार लिस्ट 2024 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? शिवनादर हे पहिल्या क्रमांकावर आहे. कोणते राज्य सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? गुजरात हे राज्य सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? सिंगापूर हा देश प्रथम स्थानावर आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.